राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सलील देशमुख हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले। या भेटीमागे नेमकं काय रहस्य होतं, कशा संदर्भात ही भेट होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सलील देशमुख आपल्यासोबत आहे। दादा, तुम्ही एकनाथ शिंदेंची भेट घेतली, काय नेमकं भेटीचं नियोजन होतं, काय नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून? निश्चित रूपाने एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। ते एखाद्या पक्षाचे नेते असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री असून आज नगर विकास विभाग हे त्यांच्याकडे आहे। आणि आमच्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोठं गाव असं समजलं जाणारं सावरगाव हे नगरपंचायतमध्ये रूपांतर व्हावं अशी तिकडची आमची भावना आहे, अनेक लोकांची भावना आहे। यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी नगर विकास विभागामध्ये पाठपुरावा करून राहिलो आहे। मागील काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने कोंढळीला सुद्धा नगरपंचायतचा दर्जा भेटून देण्यामध्ये आम्हाला यश आलं। त्याच धर्तीवर आम्हाला नगरपंचायत सावरगाव पाहिजे। आम्ही ऐकतो की कुठंतरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये पण इतर ठिकाणी पण काही मोठ्या ग्रामपंचायत यांचं नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार आहे। तर या कामासाठी आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करून राहिलो। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, अनेक राजकीय बदल आणि राजकीय घडामोडी होताना दिसते आहे। कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून सलील देशमुख यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि काही वेगळा विचार डोक्यात आहे? मी जसं आपल्याला सांगितलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि मी पक्षाचा पदाधिकारी आहे। आणि पक्षाचा पदाधिकारी असताना मी त्यांना भेटलो जरूर, पण माझ्या लेटरवर तुतारी त्या ठिकाणी कायमच आहे, तुतारी वाजवणारा माणूस। तर आम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहो, आमचं काम पण आहे त्यांना त्या ठिकाणी भेटणं। मग त्या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये काय त्याच्यावर कारवाई होते हे पूर्ण जनतेला त्या ठिकाणी कळेल। पण या विषयाला घेऊन आमचा पाठपुरावा हा सातत्यानं शासन स्तरावर, आमचा पाठपुरावा हा सातत्यानं प्रशासकीय स्तरावर, जिल्हा स्तरावर हा आहे। आणि आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये असलो तरी आम्ही आमचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत आणले आहेत, अनेक विकास कामं त्या ठिकाणी आणले। आणि मला असा विश्वास आहे की हे नगरपंचायतचा दर्जासुद्धा आम्ही आपल्या पाठपुरावाच्या माध्यमातून आमच्या नरखेड तालुका या ठिकाणी सावरगाववाल्यांना देऊ। नक्कीच सावरगावला नगरपंचायतचा दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून मी भेटलो, कुठली राजकीय भेट नव्हती किंवा त्यामागे कुठलंही गणित नसल्याचं सलील देशमुख यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।